पहिले इंटेरियर करावं, मग वास्तू करावं, की आधी वास्तू करावं मग इंटेरियर करावं? आमचा रोल तुम्ही प्रॉपर्टी सिलेक्शन करताना तेव्हापासून पिक्चरमध्ये येतो. बरं. पण इट इज नेव्हर टू लेट. तुम्ही हं. एखादी प्रॉपर्टी घेतलेली आहे तर इंटिरियरच्या आधी आम्हाला कनेक्ट व्हा. ओके. आम्ही तुम्हाला एक वास्तू कम्पॅटेबल ड्रॉइंग देऊ, हं, हं, हं. जे तुमच्या भविष्यात इंटिरियरवाल्याला काम करायला जास्त सोपं जाईल. कारण अच्छा. आम्ही पूर्ण मेन्शन करू की हीच कलर स्कीम हवी. आपल्या ह्या 800, 900, 1000, 1500 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये इथे इथे ही बाजू जास्त हेवी हवी. हं, तुम्ही मिरर्स इथे लावू शकता. हं. वॉटर बॉडीज तुम्ही या बाजूला घेऊ शकता. ओके. मोठा टेरेस फ्लॅट असेल तर क्लायंटचा खूप आग्रह असतो की आम्हाला गझिबोसारखं काही पाहिजे. हां. तर असे स्ट्रक्चर्स तुम्ही कुठे घ्याल, प्लांट्स कसे लावाल, बरं. हे आम्ही एक आयता रिपोर्ट त्या इंटिरियरवाल्याला तयार करून देतो. ओके. त्याच्यावर काम करणं जास्त सोपं जातं. आणि या प्रोसेसमध्ये तो रॉ फ्लॅट जर हातात मिळाला तर रेमेडी करायला खूप इझी होतं. कारण कुठलाच फ्लॅट जो आहे तो 100% वास्तू सुसंगत नसतो. आत्तापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही Instagramवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.